देवदर्शन करून परतत असताना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भेगोण ग्रामपंचायत कार्यालयासमोर टँकरने पाठीमागून जोरदार ठोकर दिल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा उपचार दरम्यान मृत्यू झाला। हा अपघात रविवारी दिनांक 6 सकाळी 10च्या सुमारास घडला। यामध्ये मल्हारी बाजीराव पवार वय 57 यांचा जागीच मृत्यू झाला, तर उपचार दरम्यान पत्नी पंखाबाई मल्हारी पवार वय 50 दोघेही राहणार येळपणे, पोलिसवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर असे या दाम्पत्याचे नाव असून पवार दाम्पत्य दुचाकीवरून MH 16 AG 2343 घराकडे परतत असताना अज्ञात टँकरने त्यांना धडक देऊन अपघात केला। यानंतर टँकर चालक फरार झाला। पवार दाम्पत्य हे पंढरपूरहून देवदर्शन करून एकादशीच्या दिवशी गावी परतत असताना हा अपघात झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे। अपघातातील अज्ञात टँकरचा शोध घेण्याचे आणि गुन्हा दाखल करण्याचे काम भेगोण पोलीस करीत आहेत। आषाढी एकादशी निमित्ताने पवार दाम्पत्य पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी गेले होते। परत येत असताना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भेगोण ग्रामपंचायत कार्यालयासमोर टँकरने धडक दिली। या घटनेत पतीचा जागीच मृत्यू झाला। गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा उपचार दरम्यान मृत्यू झाला। देवदर्शन करून एकादशीच्या दिवशी गावी परतत असताना हा अपघात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.